Hey guys, welcome back to our channel or welcome if you are new. I'm Samitha आणि कुणाल बाहेर आहे. आज फायनली आमच्या घरात गॅस पाईपलाईन लागतं. सो आय एम व्हेरी हॅपी. कारण खूप टाइम आम्ही थांबलो या गोष्टीसाठी, खूप कॉल्स केले, खूप काही कष्ट केले आणि आता फायनली ते होत आहे. आणि आमचा गॅस स्टोव पण आय थिंक उद्या परवापर्यंत आला पाहिजे. अजूनही त्याचं पण काही ETA मिळालेलं नाहीये. सो एनिवे, सो ते आलं तर होपफुली आम्ही उद्यापासून परवापासून वगैरे जेवण बनवू शकतो घरी. सो या आय विल शो यू व्हॉट्स गोइंग ऑन. काम चालू आहे. किती कष्टानंतर, किती दिवसानंतर 15 दिवसाची हे बोलू शकते तुझा म्हणतात. 15 दिवसा आधी कॉल केलेला, नंतर त्याच्या आधी त्या 15 दिवसात नाही ना करून 50 कॉल केले. 50 नाही पण 25 तरी येईल. म्हणजे आपण डबल सांग. 25 उचलले नाही ना. हो. सो दिस इज द स्टेटस राईट नाव. ओ माय गॉड, शिट, मी आता बघितलं. ओपन केला. चेक केला. वाव, आमचा टीव्ही आलाय. जाऊन दे, बंद आहे. कसं वाटतं टीव्ही आला फायनली? टीव्ही आला, चेक केला. त्याला मी सांगितलं तो ऑन करके बताओ, तो ऑन नहीं होगा. तो बोलो डिस्प्ले डैमेज रहेगा तो क्या करेंगे, तो रिटर्न हो जाएगा, हम वापस लेके जाएंगे. हेच काम आहे. कॉन्फिडेंटली बोलतात ना, रिटर्न लेके जाएंगे. म्हणजे आम्हाला काम म्हणजे काहीच नाही. प्लेस करा, रिटर्न करा, रिजेक्ट करा, पैसे कितीच केलं आम्ही लिटरली. म्हणजे पहिला आम्ही ऑर्डर केलेली ते त्यांनी स्वतःहून रिजेक्ट केली आणि नंतर परत आम्ही ऑर्डर केले. म्हणजे पैसे आले नाही अजून पहिल्या टीव्हीचे. ते अमेझॉन आता हा टीव्ही कितीला पडला मला? 60,000. 60,000 अजूनपर्यंत. ते आधीचे पैसे तर अमेझॉन कोऑपरेटिव्ह बँक कडेच आहे अजूनही. अमेझॉन कॉर्पोरेटिव्ह बँक परत आम्हाला येणार तेव्हाची गोष्ट तेव्हा. बाकी ठीक आहे, पण आता बरं वाटतं का सगळं काम होतंय. बघू, बाहेर जरा लक्ष ठेवतो. सो ॲज यू जस्ट सॉ, आता टीव्ही पण आलाय. आय एम सो हॅपी. मी जस्ट बघितला, तुमच्या सोबतच बघितला. आणि बघू आता टीव्ही चालू करायला अजून तो इन्स्टॉलेशनसाठी शेड्यूल नाही झालाय. ते पण एकदा बघतो आम्ही कधी होतोय. आज झालं तर वेल इन गुड. कारण युजली अमेझॉनवाले त्या दिवशी किंवा जास्तीत जास्त नेक्स्ट डे पर्यंत करतात. उद्या पण आम्ही आहोत इथे. सो झालं पाहिजे. बघू काय स्टेटस. तुला खूप काम आहेत नंतर. सकाळचा कचरा, फर्निचर वगैरे मी केलंय. सो माझ्याकडे बघू पण नको आता, कळलं ना. तुला खूप काम आहे. काय काम आहे? तुम्ही काय बोलली? माझ्याकडे बघू पण नको आता. नो नो. काय झालीये हालत. आज सकाळी सकाळी येऊन आम्ही साफ केलं होतं, बट इट्स ओके. गॅस पाईपलाईन लागलेली आहे. सो आम्ही जेवण बनवायला रेडी आहोत. दिस इज कुणाल्स नान. ही भाजी आहे. तर पनीर का दिसत नाहीये मला. ठीक आहे, बघू. हे माझ्या रोटी आहेत आणि मी एक एक्स्ट्रा पण केली आहे. सो या, आता आम्ही जेवण घेतो. आम्हाला खूप भूक लागली आहे. सो या, बाय बाय. सो आम्ही सॉलिड दमलोय कारण खूप साफसफाई झाली यार. एक गॅस पाईपलाईन लावायला आमचा गॅस निघाला. सो फायनली दिस इज आवर कुकिंग. एकदम वाट लावून गेलं पूर्ण चांगली. आणि ही बघा, आज मी पूर्ण कचरा काढला होता, सगळं ओटा बिटा सगळा पुसला होता आणि त्यांनी पूर्ण घराची वाट लावली. मग आम्ही दोघांनी मिळून आता सगळं साफसफाई केली. एक्झॅक्टली. सो पाऊण तास तरी आम्ही साफसफाई करतो. अशी काहीतरी साफसफाई दिसते आता. खूप स्वच्छ घर घर वाटतंय. अजून सामान येऊ देत, भरू देत. बाकी सॉरी, बाकी आता हे नेसकॅफे चिल्ड लॅटे मागवली आहे इन्स्टामार्ट वरून, जे बिलकुल चिल नाही गरम आहे. आणि मी मिल्कशेक मागवलंय, कुकी अँड क्रीम मिल्कशेक. चिल्ड लॅटेला कमीत कमी चिल्ड तरी द्या यार. आणि ते लिहिलं होतं पाणी पण मागवलं, ते पण लिहिलेलं चिल्ड असणार आहे. मस्त उकळतं पाणी दिलंय. आमची उशी आली आहे. एक फुलवली, एक फुलते. माझं पोट धावून जास्त. बापरे.
छान आहे. छान आहे. फुलते ना अजून. सेम दिसतंय. बस दिसतंय. हो अजिबात नाही. चांगली आहे. लकी आहे. वेगफिटची काय झाली? पैसे आले परत मला वेगफिटचे. थांब. सो मी लगेच दुसरी ऑर्डर केली. जे एका दिवसात आले. आज सकाळी ऑर्डर केली मी. हाँ तो सर आप सोने को टेंशन मत लो, दोपहर को 3 के पहले आ जाएगा. प्लास्टिक काढून टाकतो. नाईस. आता बरं कवर्स घ्यायचे. भाई मला हा टीव्ही ओपन करायचा आहे. करू का? पण करून काय करणार? आपण थोडे लावू शकणार. आपण बेस लावू शकतो. नको, ते इन्स्टॉलेशन होऊन जाऊन देऊ का? आपल्याकडनं काय डॅमेज झाला ना परत प्रॉब्लेम होईल आणि मग ते म्हणतील की अरे तुमच्याकडनं झालं, तुम्ही कशाला ओपन केलं. पॅक करू ना. नको रे कुणाल, फालतूगिरी नको. अजून टीव्हीच्या इन्स्टॉलेशनचं स्केड्युलिंग काही झालेलं नव्हतं. मी चेक केलेलं मगाशी. आता पण एकदा चेक करून बघू. पण आता ते झाल्याशिवाय आम्ही टीव्ही ओपन नाही करणार. उगाच आमच्याकडनं काही झालं किंवा ऑलरेडी काही झालं असेल आणि नाव ते आमच्यावर टाकतील, त्यापेक्षा त्यांचा जो पण एक्झिक्युटिव्ह असेल तोच येऊन बघेल आणि करेल. सो थांबावं लागेल. टीव्ही इन्स्टॉल पण झाला, आज डिलिव्हर झाला आणि इन्स्टॉलही झाला. काय माहिती आज सॅमसंग वाले आपल्यावर खुश आहे का काय, आयडिया काहीच नाहीये. पण लकीली सगळं झालं. इव्हन गॅस पाईपलाईनचं पण काम झालं. आणि अजून 2 वस्तू अमेझॉनने काय रिजेक्ट केलंय ते त्यालाच माहिती. तिथं खूप गडबड झाली. म्हणजे चांगली खराब वस्तूच पाठवतात आणि खराब परत नेतात आणि आमचे पैसे अडकून ठेवतात तिकडे. सो जाऊ द्या, त्या अमेझॉन ऑनलाईन स्टफ तुम्हाला ते बोल नाही करणार मी त्यात. सो आपण आता कॅश ऑन डिलिव्हरीच करायचं. एक्झॅक्टली. हा, सीओडी इज द बेस्ट ऑप्शन. पण मोठी अमाऊंट असेल तर ते लोक सीओडी घेत नाही. पण ह्याचं घेतील ना, सेंटेबल कम जास्त नाहीये ना. हा ठीक आहे, ते काय असेल जर झालं तर बेटर आहे. पण नेक्स्ट टाइम वी आर मोस्ट प्रॉब्ली गोइंग फॉर सीओडी ऑप्शन, काही असेल तर. ओके. सो बस आता आम्ही निघतोय इकडनं. आता निघतोय कारण आता मला खूप काम आहेत दुसरे. तयारी. आज लेहंग्याचं फायनल ट्रायल आहे आणि होपफुली आज सगळं बरोबर असेल आणि घरी घेऊन येईन माझा लेहंगा. मी अजून बघितला नाहीये. मला सरप्राईज दिलेलं आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न आहे. पण त्यामुळे तुला कळतंय की तुझं काम कष्ट वाचले. नाहीतर मलाच न्यावं लागतं ट्रायलला, परत तिला लपवतोय. ओके. सो ठीक आहे. बाकी भेटूया उद्याच्या दुसरा ब्लॉग मध्ये. उद्या पण आम्ही शूट करणार आहोत. परवा पण रोज काय जेवढं होईल तेवढं ट्राय करतोय डेली. म्हणजे ही आम्ही एक पार्ट ऑफ द लाईफ बनवायचा प्रयत्न करतोय. डेली काही ना काही शूट करायचं. काही नाही केलं तरी दिवसभर आमच्यासोबत तुम्ही फक्त कनेक्टेड राहा, म्हणजे आम्हाला बरं वाटतं. आणि होप तुम्हाला इव्हेंच्युअली आवडतील हळूहळू. म्हणजे तुम्हाला मेन म्हणजे तरी आम्ही कळणार का आम्ही कसे आहोत. मी तर खूप छान, मी तर स्मार्ट आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आर यू अमिगोस. बाय बाय.